हेच गणित आहे, फक्त हे आकडे बदलणार. ठीक आहे, गणित तसंच लिहा. मी तुम्हाला सांगतो पुन्हा, दुसऱ्या याच्यात सांगतो. गणित लिहून ठेवा, आकडे फक्त सोडून द्याल. मी समोरचं सांगतो. लिहिल्यावर सांगा ना मला. मी वाट पाहत राहील नाही तर तुमची. चला, झालं. दुसरं गणित घेऊ. तिथे लिहा 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. प्रणय, तू अगर तुला येत असेल तर तू करायला सुरुवात कर. बाकी कविता, तू होती का हे जेव्हा शिकवलं तेव्हा? ऑनलाईनचा हाच एक प्रॉब्लेम आहे, लवकर कोणी उत्तर देत नाही. सर मी सॉल्व्ह करते तो. हा, तू सॉल्व्ह कर. मी कविताला विचारलं. कविता, तू होती का हे सॉल्व्ह करायच्या वेळी, की मी पुन्हा एकदा सांगून देऊ? मी नव्हती. हा, ठीक आहे, मी सांगत आहे, लक्षात आहे. ठीक आहे प्रणय, तुझं तू उत्तर काढ आणि मग आपलं मॅच होते का ते सांगू. आता माईक बंद कर कविता. 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. तर याच्यासाठी सरळ सरळ एक फॉर्म्युला बनलेला आहे की 141 आणि 365 आपल्याला ह्या दोन संख्या दिसत आहे. माईक बंद करून दे. कविता, माईक बंद करून दे. एक मिनिट. ठीक आहे, तर बघा, नैसर्गिक संख्या इज इक्वल टू शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. तर याच्यामध्ये शेवटची संख्या कोणती आहे? 365. का बरं? कारण की 141, 142, 143, 144 असं कुठपर्यंत न्यायचं आपल्याला? 365 पर्यंत. तर आपण हे मोजत बसणार नाही की किती संख्या आहे. तर त्याच्यामध्ये सरळ सरळ शेवटची संख्या किती आहे? 365 मायनस 141. आता ते तसं लिहायच्या ऐवजी आपल्याला टाइम वाचवायचा असेल तर आपण काय करू? मायनस 141. ठीक आहे, हे मायनस करून घेऊ. 5तून 1 गेले 4, 6तून 4 गेले 2, 3तून 1 गेला 2. म्हणजे इथे किती उत्तर आलं? 224. प्लस त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. प्लस 1 म्हणजे 225. त्या नैसर्गिक संख्या किती झाल्या? 225. इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे? सम व विषम संख्या किती. ठीक आहे, आता त्या सम आणि विषम संख्या, सम म्हणजे कोणत्या? ज्याला 2ने भाग जातो. आणि विषम कोणत्या? ज्याला 2ने भाग जात नाही. त्या टोटल अशा 225 मोजत राहिलो असतो आपण. 141, 42, 43, 44, 45, 46 अशा 365 पर्यंत गेलो असतो. तर त्या टोटल संख्या किती आहे? 225. आता त्याच्यातला काय होतंय की सम अर्ध्या आणि विषम अर्ध्या, बरोबर, अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम. पण त्याच्यामध्ये एक कोणती तरी जास्त असते. एक तर सम जास्त असते, एक तर विषम जास्त असते. तर बघा, ते कशावरून लक्षात घ्यायचं? ह्या दोन संख्यांवरून. ठीक आहे, ही 141 जी आहे ते विषम संख्या आहे आणि 365 सुद्धा विषम संख्या आहे. तर आपला जो एक ऍडिशनल राहील तो कशामध्ये मिक्स करायचा आहे? विषम संख्यामध्ये. कारण की इथे दोन विषम संख्या आहे. अगर इथे सम असत्या तर आपण सम मध्ये ऍड केलं असतं. आणि समजा समविषम असत्या, हा ठीक आहे, अगर या समविषम असत्या तर मग त्या अर्ध्या अर्ध्या कंपल्सरी म्हणजे दोन्ही सारख्या आल्या असत्या. पण इथे आता काय आहे? दोन्ही संख्या विषम आहे.
तर जो एक उरेल याचा डिवायडेड बाय 2 करून जो एक उरेल, आता बघा 225 भागीला 2. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 141 ही कोणती आहे? विषम. ही कोणती आहे? सम. पुन्हा ही कोणती आहे? विषम. ही कोणती आहे? सम. तर बघा साहजिक गोष्ट आहे, अर्धे होऊन जाईल ते. आपल्याला कितीने भाग द्यायचा? त्या 225 ला या नैसर्गिक संख्येला 2 ने. 2 ने जर भाग दिला तर बे एक बे, शून्य, हा 2 उरला, बे एक बे, पुन्हा शून्य उरला. आता 5 आले खाली, बे दुने 4, हा 1 आला. आता जो हा 1 उरलेला आहे ना, तो 1 आपल्याला कुठे मिळवायचा आहे? विषम संख्येमध्ये. तर बघा 112 सम आणि 112 विषम. म्हणजे 112 समसंख्या आहे आणि 112 विषम संख्या आहे. पण हा जो 1 उरलेला आहे तो आपल्याला मिक्स कुठे करायचा? सम मध्ये की विषम मध्ये? कविता तू सांगशील आता. आम्ही वाट पाहत आहे. तो 1 जो आहे तो सम मध्ये म्हणजे लावायचा आहे की विषम मध्ये? कविताचा नो रिस्पॉन्स आहे. प्रणय तू कुठे लावलेला आहे? विषम मध्ये लागेल. प्रणय तू कुठे लावला? सर विषम. विषम मध्ये. त्याचं रिझन समजलं की इथे 2 विषम संख्या आहे. ठीक आहे. अगर इथे सम असत्या तर तो जो 1 आहे तो कशामध्ये लावला असता? सम मध्ये. तर आता इथे अगर समजा प्लस 1 ऍड केलं तर ह्या विषम संख्या टोटल किती होईल? 113. आणि ह्या किती होईल? 112. अगर या दोघांची टोटल केली तर नैसर्गिक संख्या येतात 225. तर बघा इथे 3 आणि 2 5, 2 2 आले. हे गणित समजलं? आता एक करून बघा. गणित सेम तेच आहे, फक्त हे आकडे चेंज होईल. तर तुम्ही गणित लिहा, तेव्हापर्यंत मी हे मिटवतो. गणित लिहून झाल्यावर सांगाल. तर मी हा फॉर्म्युला पण मिटवतो. त्याला गणित लिहून झालं. खूप वेळ लावता यार तुम्ही लोक. त्याला का लिहून झालं का? आता तक लिहून झालं का? बापरे किती वेळ लावते. ते ब्लँक ब्लँक ठेवा, हे गणित लिहा लवकर. कविता आणि प्रणय तुम्ही दोघं आहेत, दोघंही नाही लिहून आले का? भरपूर वेळ लागून आला तुम्हाला. एवढा वेळ आपल्याला, वेळ फार कमी असतो. एवढ्या वेळामध्ये आपल्या समोर वाढून राहिलं पाहिजे. होऊ शकतं तुम्ही लिहतही नसाल कारण की तुमचे व्हिडिओ बंद आहे. झालं सर लिहून. एवढा वेळ लागतो काय प्रणय? नाही सर, मी पूर्ण फॉर्म्युला वगैरे सगळं लिहिलं पूर्ण. नाही, फॉर्म्युला लिहायला लावला का मी? फॉर्म्युला वगैरे काहीच नाही लिहायचा, फक्त गणित लिहायचं. झालं ना, एक वेळा लिहिला आपण फॉर्म्युला. आपल्याला बघा हे जो पॅटर्न आहे ना, याच्यामध्ये एकाच वेळा फॉर्म्युला लिहायचा. बाकी कोणत्याच गणितामध्ये फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालतंय. आपल्याला जेवढ्या लवकर, म्हणजे मी सांगितलं ना 30 सेकंद मध्ये उत्तर आलं पाहिजे, तर 30 सेकंद मध्ये उत्तर यासाठी आपण फॉर्म्युला लिहत बसू का? तिथे पण पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये आपल्याला फॉर्म्युला नाही लिहायचा.
आपल्याला गणित जसं पाहिलं तसं उत्तर. आता पेन बाजूला ठेवून ना तुम्ही व्हिडिओ सुरू करा. मी तुम्हाला सांगतो की काय करायचं आपल्याला एक्झॅक्ट. कविताने व्हिडिओ सुरू नाही केला. माझं तसंच आहे, कारण की मी फेस टू फेस बोलतो. समोरच्याला येते की नाही येत ते माहित तर पाहिजे ना. नाही तर काय व्हिडिओ बंद करून आपण आपले कामं करत आहे तर मग तसा क्लासला काही अर्थ नाहीये, आहे की नाही. तर म्हणून मी व्हिडिओ सुरू करायला लावत आहे. बाकी त्याचा मागचा मोठो काही आहे नाही आपला. कविता सुरू करताय का तो? ते काही कामात आहे? बेबी आहे, तो बेबी असल्यामुळे ती आता क्लास करत आहे की नाही करत आहे ते मला माहित नाही. आता बघा, जाऊ द्या आता, करेल ती तिच्या हिशोबाने. इथे मी आकडे देतो, 28 ते 64. गणिताला हात लावू नका, पेन बाजूला ठेवून द्या तुमचे, ठीक आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे कोणती संख्या आहे, दोन्ही समसंख्या. समसंख्या आहे, बरोबर. म्हणजे आपला जो उरलेला एक येणार आहे तो आपल्याला कशात ऍड करायचा आहे, समसंख्यामध्ये. ओके, हे पहिले लक्षात आलं. आता आपला फॉर्म्युला काय होता, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, त्याच्यामध्ये प्लस एक ऍड करायचा आहे. त्याच्याने काय भेटेल आपल्याला, नैसर्गिक संख्या, बरोबर आहे. कळलं, समजलं ना. हे पहा, याच्यात हे हे काय करायचं आहे, 64 मधून 28 मायनस करायचे आहे आणि जी संख्या येईल त्याच्यामध्ये एक ऍड करायचा आहे. ओके, तो एक ऍड केल्याच्या नंतर आपल्याला कोणती संख्या भेटेल, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये काय करायचं आहे, समसंख्या आणि विषम संख्या घ्यायच्या. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, अर्धे अर्धे करायचे. तर नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2 करावं लागेल, बरोबर. आणि जर समजा 2 केलं तर खाली जाऊन कुठेतरी त्याचा बाकी एक उरेल, तो एक आपल्याला कशामध्ये ऍड करायचा आहे, समसंख्यांमध्ये. समसंख्या. ओके, आता पेन खालीच ठेवा, तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या मी कसा करतो. असंच तुम्हाला पण करायचं आहे, मी तर फॉर्म्युला नाही लिहिणार, ठीक आहे. 64 मायनस 28, 14. 14तून 8 गेले किती उरले, 14तून 8 गेले 6 उरले, हातचा एक. 6तून 3 गेले 3 उरले, 36. 36 मध्ये एक ऍड किती करायचा आहे, 37, बरोबर. फॉर्म्युल्यानुसार एक ऍड करायचा आहे, प्लस एक 37. हे तर मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी लिहित तरी आहे, नाही तर मी 36 मध्ये ऍड पहिलेच करून टाकला असता. कविता माईक बंद कर. 37 डिवायडेड बाय 2 केले. ओके, आता पहा, तुम्ही हे कराल, मी काय करेल, सरळ 36च्या अर्धे करेल. मनातल्या मनात 36च्या अर्धे, 36च्या अर्धे 19 एक 19, 19 दुने 38, 16 एक 16, 16 दुने 32, 17 एक 17, 17 दुने 34, 18 एक 18, 18 दुने 36, म्हणजे 18 होता. अर्धे अर्धे केलं तर 18 होतात. मला माहित झालं सम 18, विषम 18. आता तो जो प्लस एक उरलेला आहे, याच्यात प्लस एक उरला असता नाही बा, बे एक बे, बे आठी 16. हा एक जो उरलेला असता तो मी कुठे ऍड करेल, विषम मध्ये ऍड करेल, कुठे ऍड करेल, सम मध्ये ऍड होणार सर. सम मध्ये ऍड करेल. का बरं, कारण की इथे बघा ह्या दोन संख्या काय आहे, सम आहे. ओके, तर मग इथे सम मध्ये जेव्हा मी ऍड करेल तर ही संख्या किती होईल, 19, आणि ही संख्या किती होईल, 18. समजलं, एवढ्या स्पीड मध्ये उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. ठीक आहे, त्याचंही उत्तर नाही देत. पटकन एक गणित करा दोघही जण.
45 आणि 94. गणित नंतर लिहत बसाल, फक्त 45 आणि 94 लिहा आणि सुरू करा. गणित नंतर लिहून घ्याल. सेमच आहे, सगळं गणित सेम आहे, फक्त आकडे बदलले. जो पहिले उत्तर देईल तो विनर समजा आता. झालं उत्तर? पंचवीस आणि विषम सम आणि विषम किती? सम 25 सम 25 आणि विषम पण 25. 26 ठीक आहे. 26 नाही 26 नाही येणार. दोघी डिवाइड हाफापासून वाचलाच नाही. बरोबर आहे. बघा, जेव्हा आपण 50 ना जेव्हा आपण डिवाइड करू 2 ने, तर याचं तो उत्तर पूर्ण क्लिअर येणार. शेवटी बाकी उरणार आहे का? नाही. तर म्हणून हे दोन्ही सारखे आहे आणि आपण एक कोणाला देत नाही आहे, समला पण नाही देत आहे आणि विषमला पण नाही देत आहे. का बरं? कारण की बघा, ही जी संख्या आहे ती कोणती आहे? विषम संख्या आहे. याला 2 ने भाग जात नाही म्हणून ही विषम, पण याला 2 ने भाग जातो. समजलं? याला काय 2 ने भाग जातो. तर समविषम, मग देणार कोणाला तो एक? कोणालाच नाही. आणि उरतच नाही ना, उरतच नाही तो एक, म्हणून ह्या दोन्ही संख्या कशा आल्या? 25-25 संख्या आल्या. म्हणजे 45 ते 94 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 50. नैसर्गिक संख्या किती आल्या? 50. सम किती आल्या? 25. आणि विषम किती आल्या? 25. आता बघा, पोलीस भरतीमध्ये 3 ऑप्शन राहणार नाही तुम्हाला. ओके. एक तर तुम्हाला नैसर्गिक विचारेल, नाही तर समविषम विचारेल. म्हणजे सोपी अगर समजा भरती आहे किंवा तुम्हाला म्हणजे फक्त जस्ट विचारायचं आहे, तर विचारासाठी पहिलं नैसर्गिक संख्या विचारेल. का बरं? कारण की नैसर्गिक संख्या लवकर येते. आणि तीच भरती थोडी टफ मध्ये गेली तर तुम्हाला काय विचारेल? एक तर सम विचारेल, नाही तर विषम विचारेल. कारण की सम विषम करताना तुम्हाला डिवायडेड बाय 2 करायचे आहे. मग त्या सम मध्ये तो एक उरते की नाही ते बघायचं आहे. पण तेवढ्या लवकर तुमचं उत्तर आलं पाहिजे. आणि समजा कन्फ्युजिंग करायचं आहे तर हे असं देतील. बरोबर आहे? 45 आणि 95. तुम्हाला एक तो उरणारच नाही, तर ते सरळ सरळ अर्ध्या अर्ध्या होते. ठीक आहे? समजलं? काही कन्फ्युजन आहे? काही कन्फ्युजन असेल तर विचारा, नाही तर मी आणखी समोर वाढतो. नाही आहे सर, काही कन्फ्युजन नाही आहे. असे उत्तर आले पाहिजे. हा, कविता, तुला कन्फ्युजन आहे? तुझा आवाजच नाही आला म्हणून म्हणते. नाही नाही. ठीक आहे. आणि माहित आहे का, हा आपला खूप लोकांना वाटतं की ऑनलाईन क्लासमध्ये फक्त म्हणजे सरच बडबड करत राहतात, है ना? पण तसं नाही आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारत राहील, तर थोडं लक्ष ठेवत राहा. बाकी सगळं हे 2 घंट्यासाठी काम थोडं बाजूला ठेवून द्या. आता काही दिवसात आपला सकाळी होईल क्लास, तर सकाळी सर्व म्हणजे सकाळी उठूनच सुरू करून द्या क्लास, आहे की नाही? आणि काय म्हणते, थोडा वेळ या क्लाससाठी द्या. कारण की असं नाही झालं पाहिजे की जे मी शिकवत आहे तेच आलं. आणि खूपदा असं झालेलं आहे भरतीमध्ये की मी जे शिकवलं तेच आलं. आता म्हणजे हे स्वतःची तारीफ नाही आहे, पण सांगतोय असे प्रश्न विचारतात. ते मी मिटवतोय. आता समोरचा पार्ट घ्या. समोर लिहा, एकूण सर्व नैसर्गिक समविषम संख्यांची बेरीज काढणे. संख्या काढायची पद्धत झाली, आता त्यांची बेरीज काढायची.
आता हा थोडासा त्याच्या वरचा आहे. ठीक आहे, हे जमलं आता आपल्याला. आता साहजिकची गोष्ट आहे, थोडं म्हणजे आपल्याला रनिंग करणं जमलं, एक राऊंड जमलं, पोट नाही दुखत आहे, तर आपण थोडंसं वाढवू शकतो त्याच्यामध्ये, नाही का. तर तसं हे आहे, गणित आता आपल्याला जमलं, त्याच्या समोरचं वाढवू आता थोडंसं. आता याच्यामध्ये थोडासा जो फॉर्म्युला आहे तो थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तर त्याच्यामध्ये लिहा नैसर्गिक संख्यांची बेरीज. असं नको लिहा, सगळं म्हणजे तिन्ही फॉर्म्युला एकच आहे ते, आपण सोबत लिहू. नैसर्गिक सम विषम असं लिहून द्या. एकच फॉर्म्युला बनवू आपण त्याला. इथे सर्व लिहा ना, सर्व नैसर्गिक किंवा सम किंवा विषम संख्यांची बेरीज इज इक्वल टू पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय टू इंटू नैसर्गिक किंवा सम किंवा विषम संख्या. आता तुम्हाला अगर हे संख्या म्हणजे छोटं दिसत असेल तर तुम्ही झूम करू शकता. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. आता मागच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे? सर इंटू आला याच्यात. नाही, ही शेवटची संख्या बघा इकडे होती. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या होती की नाही? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या होती. इथे काय दिलेलं आहे? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. तुम्ही हे काही पण करू शकता, शेवटची संख्या प्लस पहिली संख्या पण करू शकता, पण तो फरक काय होता, तिथे मायनस करायचं होतं, इथे काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले. आणि दुसरी गोष्ट आहे की इंटू नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या किंवा विषम संख्या, जे काही पण येईल. आता तुम्हाला एका वेळी एकच विचारेल, नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारू शकते किंवा समसंख्यांची बेरीज विचारू शकते किंवा विषम संख्यांची. ठीक आहे, आलं लक्षात? आता गणित लिहा. पुन्हा मी थोडासा हिंट देतो इथे. लिहा 24 ते 98. 24 ते 98 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज काढा. आता फॉर्म्युला हाच लावायचा आहे. ठीक आहे, झालं. आता पेन बाजूला ठेवा, मी पण ठेवला, तुम्ही पण ठेवा. माईक पुन्हा माईक म्हणतो व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ पण बंद करता मला समजतच नाही. व्हिडिओ कंटिन्यू सुरू राहू द्या ना. मी बंद केला था व्हिडिओ. आता लक्ष द्या, या फॉर्म्युल्यामध्ये एक थोडासा म्हणजे एक गोष्ट ऍड आहे की आपण पहिले शिकलो. कोणती? तुम्हाला काय दिसलं याच्यात? ते आता शिकलो त्या फॉर्म्युल्यामध्ये. सर दोन्ही भागाकार करावं लागते. मागचा फॉर्म्युला वाचा तुम्ही.
काय वाचून मला पण सांग ना बाई का वाचा म्हटलं वाचलं फक्त. कविता मॅडम कृपया करून माईक सुरू कराल तेव्हा आम्हाला आवाज येईल ना हो, काहून अशा करता. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले नैसर्गिक संख्या संख्या काढणे. झालं झालं. याला म्हणतात आपली नय्या डुबली. काहून डुबली? कारण की सुरुवातीला बघा तुम्हाला काय सांगितलंय की काय काढलं आपण, नैसर्गिक संख्या काढली ना. ती नैसर्गिक संख्या बघा इथे आहे हो है ना. नैसर्गिक संख्या पण आहे, समसंख्या पण आहे, विषम संख्या. म्हणजेच या गणितामध्ये पहिले आपल्याला ते काढावं लागेल. समजलं? आपल्याला ते काढावं लागेल आणि त्याच्यानंतर हे भरावं लागेल. आता माईक बंद कर. आता बघा तुम्ही पेन नको उचला ना, माईक बंद करून दे, पेन नको उचलाल. आता 24 आणि 98 या समसम संख्या आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता बघा पहिली संख्या प्लस शेवटची संख्या हे तर आपण काढून घेऊ. पहिली संख्या काय आहे 98 प्लस शेवटची संख्या काय आहे 24. ठीक आहे. 12 12चे 2 हातचा 1 किती होईल 10 आणि 2 12. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. तर हे का करून आले तिथच्या तिथे खिचडी, हे खिचडी करायची आपल्याला. ठीक आहे, आपल्याला वेगळं काही करायचं नाहीये. बघा कसं झालं, हे 2 ऍड केले, जे उत्तर आलं त्याला तिथे ए बाई लिहू नको, लिहू नको, इकडे लक्ष राहणार नाही. लिहू नको, लिहायला वेळ देतो, हे तुम्हीच करणार आहे. इथे डिवायडेड बाय 2 झालं. ठीक आहे, 2नी 12ला भाग गेला, बेसखा 12 बे एक बे. किती आलं उत्तर इथे? एवढ्या याचं एवढ्या याचं उत्तर किती आलं 61. हे तर आपण काढून घेऊ, हे खूप लवकर निघेल. पण मेन काय आहे ते. आता मला सांगा नैसर्गिक संख्या इथे काय म्हटलंय, नैसर्गिक आणि समविषम सगळ्याच काढावं लागतील आपल्याला पहिलेच्या फॉर्म्युल्यानुसार, कारण की तिघही काढायचे आहे. मला सांगा ते पहिला वाला फॉर्म्युला काय होता, पाहू नका. माईक 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 आपल्याकडे माईक आहे. तेव्हा माईक ओपन तेव्हा सांगा. काहून असे करता रे. शेवटची संख्या सर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या +1 +1. 98 मधून काय करायचं आहे 24 काढायचे. 8तून 4 गेले 4, 9तून 2 गेले 7, बरोबर. +1 करायचे होते, त्याच्यामध्ये +1 केलं तर 75 येईन. आता हे करून दाखवायची काय आवश्यकता वाटत नाही मला, नाही सर. नाहीतर ते करून दाखवावं लागेल तुम्हाला. +1 75 नाही का. आले 75. आता 75 मध्ये काय आहे, आपल्याला काय करायचं आहे समविषम, बरोबर आहे, समविषम. तर आपण याला कितीने भाग देऊ, दोनने. आता मला सांगा 74चे अर्धे किती होते, चे अर्धे 35 होते, एवढं तर माहित असेल. 37. ठीक आहे, 37 काय आले सम आणि 37 विषम, बरोबर. आता ही संख्या कोणती आहे सम. तर तो जो एक उरणार याच्यामध्ये 75 आपण 2ने भाग देणार होतो. ठीक आहे, 37 नंतर खाली एक उरणार होता, तो एक कशामध्ये ऍड करू मी, विषम सम मध्ये ऍड करेल ना, कारण की 98 आणि हे 24 हे सम आहे, बरोबर. तर मी या सम मध्ये एक ऍड केला तर हे किती झाले 38.
आणि हे विषम संख्या किती उरले? 37. ठीक आहे, इथपर्यंत आले. आता आपल्याला काय काय भेटलं? सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे पूर्ण निघालं त्याचं उत्तर किती होतं? 61. ठीक आहे, आपण नैसर्गिक संख्या किती काढली? 75. समसंख्या किती काढले? 38. आणि विषम संख्या किती काढली? 37. आता फक्त इथे गुणाकार करायचा आहे. कोणत्या संख्येने? या संख्येने. 61 गुणिला 75, 61 गुणिला 38, 61 गुणिला 37 हे करायचं आहे. आता करू नका. अगर तुम्ही केलं तर तुम्ही, आता जाऊ दे, आता मी बोलत नाही, करू नका. मी जेव्हा म्हणेल तेव्हा करा, कारण की काय, बोर्ड, आता साहजिकची गोष्ट, मी जेव्हा शिकवेल तेव्हापर्यंत तुमच्या लक्षात राहील आणि नंतर काय होईल तुम्ही ते विसरून जा. तर तुम्ही सध्या नको करा, तुम्ही पहिले बेसिक समजून. म्हणून म्हटलं की माझे जे क्लास आहे मी पूर्ण प्रयत्न करतो की तुम्ही ते गणित स्वतः केलं पाहिजे. बाकीच्या क्लासमध्ये काय होते, इकडे सर करत राहते ना आपण तिथे लिहत राहतो. इव्हन मी पण होतो तर मी तेच करत होतो की आपण जास्त थोडं हुशारी मारायला नाही का, पटपट पटपट हा घ्या, मग इकडे तिकडे बसून तोंड पाहायचे सगळ्यांचे, झाल्यावर तोंड पाहायचे. तर ते नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, आपल्याला म्हणजे माझ्या क्लासमध्ये मी पहिले गणित करेल, तुमच्याकडून गणित करून घेईल बोर्डवर आणि मग मी मिटवील आणि मग ते तुम्ही करून बघा. जर तुमचं कुठंतरी अडकलं तर मग मी आहे, अडकणार तर नाही पण अडकलं तर मी आहे. आता पहा, एवढ्या याच्यामध्ये तुम्ही गणित विसरले, चला करा आता. आता करा.